नमस्कार. प्रियाचा खोटारडेपणा सोशल मीडियावर व्हायरल झालेला असतो आणि अश्विनने तो बघितलेला असतो तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो. अश्विन मोठ्याने बोलतो, ज्या तन्वीवरती मी आजपर्यंत विश्वास ठेवला, ज्या तन्वीला कायम मी पाठीशी घालत आलो, ज्या तन्वीच्या मी कायम सोबत उभा राहत आलो, पण त्या तन्वीने मात्र माझा विश्वासघात केला. याच तन्वीसाठी मी माझ्या भावाशी भांडलो. खरं सांगायचं तर अर्जुन दादा कधीच चुकीचं बोलत नाही, तो अगदी योग्यच असतो हे माहिती असताना सुद्धा मी कायम तन्वीची बाजू घेतली, पण तन्वीने मात्र खोटारडेपणा केला. तिने मधुभाऊंना फसवलं. मधुभाऊंना ज्या माणसाने लहानाचं तिला मोठ केलं त्या मधुभाऊंच्या पाठीशी उभं राहायचं टाकून हिने ते साक्षी आणि महिपला साथ दिली आणि यासाठी मी तिला कधीच माफ करणार. आणि अश्विन तडक हॉस्पिटलमधून कोर्टाकडे यायला निघालेला असतो. इकडे मात्र रविराज सुद्धा चिडलेले असतात. रविराज प्रियाला बोलतात, पुरे झालं तन्वी, किती नाटक करणार आहेस अजून, आज तर तुझ्यामुळे कोर्टात मला तोंडघशी पडाव लागलं. मुळात तुझी उत्तरच फिरवाफिरवीची होती. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, प्लीज बाबा तुम्ही तरी यावरती विश्वास ठेवा. बाबा तुम्ही सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही दाखवला तर मग मी काय करू. तेव्हा लगेच रविराज म्हणतात, विश्वास कसा ठेवायचा तुझ्यावरती तूच सांग. तेव्हा लगेच सायली प्रियाला बोलते, बघितलंस तुझ्या वडिलांचा सुद्धा तुझ्यावरती विश्वास राहिला नाही. खरं सांगायचं तर तुझं वागणं चुकीचं वाटतं आणि मुळात तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच पटत नाही, पण लवकरात लवकर तुझी योग्य ती लायकी मला दाखवलीच पाहिजे, त्याशिवाय मी तुला धडा शिकवणार नाही म्हणजे नाही. तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं, अश्विन कोर्टाबाहेर आलेला असतो. त्याच वेळेला प्रिया रविराज सगळेजण कोर्टातून बाहेर पडत असतात. तेवढ्यात रविराजची नजर अश्विन वरती पडते आणि ते मोठ्याने ओरडतात, अश्विन तू इथे काय करतोस. तेव्हा मात्र अश्विन कसलाही विचार न करता प्रियाचं सणसणीत असं थोबाड कोर्टासमोर फोडतो आणि प्रियाला म्हणतो, लाज आणलीस तू, लाज. अगं तुझ्यासारख्या मुलीवर ती कुणीच विश्वास ठेवू नये. मुळात तू विश्वासाच्या लायकीचीच नाहीस. मला तर तुझ्याकडून कसली अपेक्षाच नाही, कारण तू कधी सुधारूच शकत नाहीस. एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, पुरे झालं, मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकले, ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला कुणाशी बोलायची इच्छाच राहिली नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या वाटेला जायचं नाही. तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो, बस झालं तन्वी, आता तू जे काही वागलेस ना त्याच याबद्दल तुला अजिबात पश्चाताप नाही. पण खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मूर्ख मुलीशी लग्न करून मी मात्र माझं आयुष्य बर्बाद केलं आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि तेव्हा मात्र अश्विन प्रिया जवळ येतो आणि प्रियाला बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवायचा नाही आणि जर का तशी हिम्मत केलीस ना तरी सुद्धा तुझी काय अवस्था करेन ते तुला कळणार नाही. तेव्हा रविराज अश्विनला बोलतात, अश्विन शांत हो, अश्विन एवढा हायपर होऊ नकोस. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, मग काय करू, मलाच कळत नाही, काय करावं ते मला समजत नाही, कसं वागावं ते. पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले, काहीही झालं तरी सुद्धा मी या मुलीला मात्र माफ करू शकत नाही. या मुलीला मात्र तिची योग्य ती लायकी कळलीच पाहिजे. तिने ज्या प्रकारे माझा विश्वासघात केलाय तसाच मी तिचा आजच विश्वासघात करतोय. मला तिच्याशी बोलायचं नाही, तिच्यासोबत संसार करायचा नाही. तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते, अश्विन भाऊजी, लग्न म्हणजे काही खेला करत्य तुम्हाला. प्रियाचा राग आलाय, पण जे काही असेल ते घरी जाऊन बोला. अश्विन भाऊजी, मी तुम्हाला स्वतः सांगितलेलं, तुम्ही प्रियाशी आता लग्न केलं असेल पण तुम्हाला एक दिवस पश्चाताप होणार आणि शेवटी ती पश्चातापाची वेळ आलीच ना. मुळात मला तुमची ही गोष्ट कळतच नाही, तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला समजत नाही. खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचीच
छान नाही. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर स्वतःहून सगळ्या गोष्टी नीट व्यक्त करायच्या आणि प्लीज कोर्टासमोर तमाशा नको. तुम्हाला काही वाटत नसेल अश्विन भाऊजी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे सुभेदारांच्या अब्रूचे धिंडवडे निघतायत आणि मला मात्र या गोष्टीचा त्रास होतोय. तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच प्रिया अश्विनचे पाय धरते आणि अश्विनला बोलते, अश्विन मला माफ कर ना. तेव्हा मात्र सायली बोलते, प्रिया नाटक करू नकोस. तुला काय वाटलं तुझी नाटक मला कळत नाही का? अगं कोर्टात सगळ्यांसमोर तू तमाशा करतीयस, मला समजतंय ते. तू आता प्लीज शांत रहा आणि घरी चल. तेव्हा मात्र रविराज म्हणतात, नको, आज तिला माझ्या सोबत घरी येऊ देत. अश्विन आधीच ऑलरेडी खूप चिडलाय आणि घरी जाऊन तमाशा नको. आणि मुळात तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला घरी नेतोय म्हणजे मी तुला माफ केलं असं नाही, फक्त मी माझ्या मुलीला पाठीशी घालतोय असं सुद्धा नाही. तर आता बाप म्हणून मी माझं कर्तव्य निभावतोय. तेव्हा मात्र प्रिया रविराजकडे बघतच राहते. तर इकडे सायली अर्जुनला बोलते, अर्जुन सर, अश्विन भाऊजी खूपच हतबल झालेत, कारण प्रियाचा खरा चेहरा त्यांच्या समोर आलाय. त्यामुळे अश्विन भाऊजींना कसं वागावं तेच कळत नाही. पण अश्विन भाऊजींना तुमच्या आधाराची गरज आहे. प्लीज अर्जुन सर, प्लीज त्यांच्या पाठीशी उभं राहा. तेव्हा मात्र अश्विन खूपच घाबरलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, मिसेस सायली, अश्विनच्या बाबतीत असं का घडतं तेच मला कळत नाही. अश्विन प्रत्येक वेळेला सगळ्यांना सावरून घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या बाबतीत मात्र विरुद्धच घडतं. मला तर याच गोष्टीचं वाईट वाटतं. प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात, पण अश्विनचं आयुष्य मात्र तिथेच थांबतं. आता तर मला कळतच नाही काय करावं ते, पण मी शांत नाही बसणार. मी अश्विनच्या आयुष्यात येणारे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आणि तेही लवकरात लवकरच. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा सायली बोलते, अर्जुन सर, मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आपण दोघं मिळून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू आणि लवकरात लवकर सगळं काही नीट करू. तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन असं बोलताच अश्विन अर्जुनकडे बघतो आणि अर्जुनला बोलतो, दादा प्लीज मला माफ कर. तेव्हा अर्जुन बोलतो, अश्विन, पुरे किती वेळा माफी मागणार आहेस? मला आता याविषयी काही एक बोलायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन, काही झालं तरी सुद्धा तुझा दादा तुझ्या सोबत आहे, त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा अश्विन त्याच्याकडे बघतच राहतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अश्विनला आता तरी अक्कल येईल का आणि अश्विन स्वतःहून तन्वीला कायमच घरातून बाहेर काढेल का आणि घटस्फोटाचे पेपर फेकेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.